नमस्कार. मी कचरू काशीनाथ साबळे, राहणार पाडळी एक घर, ग्रामपंचायत वावना पाडळी एक घर, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. शेतकरी मित्रांनो, याच शेतातल्या म्हणण्यापेक्षा याच ठिकाणचा 13 ऑगस्ट 2025 या रोजी एक व्हिडिओ काढला होता. तो प्रसारित देखील झाला. त्या दिवशी मी तणनाशकची फवारणी घेतली होती 13 ऑगस्ट 2025ला, आणि आज 17 ऑगस्ट 2025 म्हणजे एक 4-5 दिवसाचा कालखंड गेला. तसं हे जे क्षेत्र आहे हे विना मशागत तंत्रज्ञान नानाजी देशमुख पोखरा अंतर्गत हे श्री खंडागळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. या क्षेत्रात 2023ला अद्रक पीक होतं. आम्ही अद्रक असतानाच ऑक्टोबरमध्ये खालच्या ह्या नालीमध्ये मका पीक टाकून दिलं होतं. पाऊस कमी असल्यामुळे त्यावर्षी चारा म्हणून टाकला होता, परंतु ती मका चांगल्या प्रकारे आली या एवढ्या रानात. आणि जे आम्हाला पावसाळी याच्यात हंगामात 27 क्विंटलच्या वर कधी झाली नव्हती, ती त्या वर्षी आम्हाला 34 क्विंटल झाली. आणि शिवाय एक सिंगल तास होतं, 6 इंचावर टोकन यंत्राने पद्धत केलेली होती, 6 इंचावर. नंतर फेब्रुवारीमध्ये अद्रक देऊन टाकली, बेड तसेच ठेवले, मकाचे दस तसेच ठेवले. आणि गेल्या वर्षी म्हणजे 2024 जूनमध्ये लागवड केली कपाशीची. परत लागवड झाल्याच्या नंतर सीझन निघाल्याच्या नंतर, दिवाळीच्या नंतर म्हणजे डिसेंबर 25ला आम्हाला कुट्टी मशीन भेटलं नाही. शेवटी आम्ही ह्या रानाला नाईलाज असतो ती जे आपण ट्रॅक्टरची पास असते त्या पाशीने एक क्षेत्रफळ पूर्ण काढून घेतलं. मग त्यामध्ये थोडेसे बेड परत कमी झाले आणि याच्यावर सीडचे कांदे लावले. काही 7-8 बेड आहे, ती कोणसनी बाजरी लावली होती, सीडचे कांदे लावले. मग हे बेड झाले म्हणून आम्ही त्यात वखरपाळे आणली होती उन्हाळे रब्बीमध्ये, पण बेड मोडले नाही. बेड तसेच ठेवले, त्याच्यावर लागवड झाली. कांद्याचा बीसुद्धा चांगलं झालं. आणि आता यावर्षी 12-13 जूनला लागवड झालेली. पण शेतकरी मित्रांनो, या रानामध्ये मी ह्या ठिबकच्या नळ्यासुद्धा यावर्षी उन्हाळ्यात गोळा केलेला नाही, तशीच लागवड केली. मेंढ्यासुद्धा येऊ द्यायला नव्हत्या. फक्त झालं काय की कापूस उगून आला, सर्व झालं, पण हे जे कांदे कशानंच नाही होता. कांद्याची जी पात आहे ती पात परत जोर मारत होती. त्याच्यावर आम्ही हे कांदे फक्त जागेवर उपटून टाकले. कांदे उभे असताना कापूस लागवड झाली, त्याच्यानंतर जवळपास 3 हप्ते ते 1 महिन्याच्या बाद कांदे उपटून टाकले. आणि आज क्वालिटी अशी आहे. आणि याच्यामध्ये तणनाशकची पेंडामिथिलीनची फवारणी झालेली आहे. आता 13 ऑगस्टला ते टर्गा सुपर आणि डोझोमॅक्स ही फवारणी केली आणि रिझल्ट असा आला सध्याच्या घडीला. 4-5 दिवस झाले. तर बघू आता हे काय काँग्रेस हे केना इचका जे म्हणता हे काय करते. हे जे काय हे गवत आहे हे पूर्णपणे हे असं झालं, हे पूर्ण क्षेत्रात आहे.
त्या रानातलं सुद्धा ते 13 ऑगस्टचा व्हिडिओ झाला होता. आणि एक विशेष आहे, ह्या रानामध्ये ज्या दिवशी लागवड झाली त्या दिवशीच मी मिश्र खत वरतून टाकलं होतं. बघू शकता झाडही चांगलं आहे, कैरी चालू झाली, पुढीपाती हाईट कमी आहे झाडाची, तशी 2 फुटापर्यंतची, परंतु पुढीपाती चांगली आहे. म्हणजे ह्या याच्यामध्ये आता जवळपास 2 आणि हे 5, 3 वर्षात हे 5वं पीक आहे. नांगरणी नाही ना काही नाही, असं आहे. आणि याला हे बघा, ही 13 ऑगस्टची फवारणी तणनाशक. आणि इकडं ही 3 ऑगस्ट 2025ला फवारणी केलेली आहे. रान असं झालं, कापूस देखील असा आहे. खताचा रोज एकच वेळ दिला, नंतरला सुरुवातीला टाकलं होतं 30 किलो आणि नंतर टाकलं 2 बॅग. हे सर्व जे आहे ही खंडागळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आहे हा प्लॉट देखील. धन्यवाद. विना मशागत शेती. खंडागळे सर यांचे सुद्धा धन्यवाद.